महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर धारावीतील नागरिकांशी संवाद साधणार. त्यानंतर अहमदाबादसाठी रवाना होणार. नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचं सभापती राम शिंदेंना पत्र. गोऱ्हेंना पदावरून हटवण्याची पत्रातून मागणी. नीलम गोऱ्हेंच्या विरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव. विरोधकांनी अविश्वास ठराव दाखल केला. गोऱ्हे आजारी असल्यानं 2 दिवसांपासून सभागृहात आलेल्या नाहीत. आजपासून त्या कामकाजात सहभागी होणार. नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला उशीरच झाला. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. खरं तर त्यांचं निलंबनच करायला हवं, ठाकरेंची मागणी. कोरोना काळात मुंबईमध्ये 11,000 नागरिकांचा बळी गेला. या ठाकरेंची सेना जबाबदार. राम कदम यांचा आरोप. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी उद्धव ठाकरेंनी का बंद केला, कदम यांचा सवाल. राम कदम यांचे आरोप उद्धव ठाकरेंच्या कार्यालयानं फेटाळले. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर मदत झाली. ठाकरेंच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांकडून थकीत रक्कम टाकून वीज बिल वसूल. गतवर्षी सरकारकडून शेतकऱ्यांच्या बिलावरती 0 रुपयांची रक्कम. मात्र आता पुन्हा वसुली होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार. विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्यांवर वीज वापरावरती 10% सवलत दिली जाणार. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना पुन्हा डिवचलं. आमचा औरंगजेब सुतारवाडीत. तटकरेंवर विखारी टीका. तर गोगावलेंना पालकमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, थोरवेंचा पलटवार. रायगडचं पालकमंत्रीपद वरिष्ठांच्या विचाराधीन. तिढा लवकरच सोडवण्याचा प्रयत्न सुरू. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. वरिष्ठांचा आदेश आला की तिढा सुटेल, गोगावलेंचं वक्तव्य. लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी आधी का केली नाही, ठाकरेंच्या सेनेचे नेते अनिल परब यांचा सवाल. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, अनिल परब यांची आदिती तटकरेंना विचारणा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता धुसर. या अर्थसंकल्पात पैसे देऊ असं म्हटलं नव्हतं, आदिती तटकरेंचं विधान. लाडकी बहीण योजनेतील 2,54,00,000 महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे 8 मार्चला मिळणार. विधान परिषदेमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पोलीस वसाहत, पीडब्ल्यूडी आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास. विधान भवनात दोन्ही नेते एकाच लिफ्टमध्ये. यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर आणि अनिल परबही उपस्थित होते. विधानसभेत गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुगलबंदी. मंत्र्यांना खातं कळतं की नाही, आदित्य ठाकरेंचा गुलाबरावांना सवाल. तर खातं कळतं म्हणूनच त्यांच्या वडिलांनी मंत्रिपद दिलं होतं, गुलाबरावांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. गुलाबराव पाटील टपोरी मंत्री असल्यासारखी उत्तरं देतात, आदित्य ठाकरेंची टीका. तर आदित्य ठाकरे वडिलांच्या आशीर्वादानं निवडून आलेत, गुलाबराव पाटलांचा पलटवार. रोहित पवार आणि नितेश राणेंमध्ये खडाजंगी. कोरटकर आणि सोलापूरकरवर सरकार कारवाई का करत नाही, रोहित पवारांचा सवाल. तर आम्हाला शिकवू नका, महाराजांचा अपमान करणाऱ्याला सरकार सोडणार नाही, ही महायुतीची भूमिका, राणेंचा पलटवार. इतिहासकारांनी लिहिलंय तेच सांगितलं आणि त्यासाठी निलंबित केलं. राज्यात कायदा आहे की नाही, अबू आझमींची निलंबनावर प्रतिक्रिया. निलंबनाविरोधात कायदेशीर दाद मागणार, आझमींची माहिती. जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा अबू आझमींचा दावा. तर जीवाला काही झालं तर सरकार जबाबदार असेल, आझमींचा इशारा. अबू आझमींचं कायमस्वरूपी निलंबन केलं पाहिजे, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले तर त्यांचं निलंबन झालंच पाहिजे, ठाकरेंची भूमिका. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मंत्री संजय राठोड यांची मागणी. आझमींनी केलेल्या वक्तव्याचा केवळ निषेध करून चालणार नाही, गुन्हा दाखल व्हावा, राठोडांची प्रतिक्रिया. अबू आझमींचं निलंबन करून फायदा नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला हवी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरंगजेबाच्या वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना सुनावलं.
त्यांना युपीत पाठवा, त्यांचा इलाज करू, योगींचं वक्तव्य. समाजवादी पक्ष औरंगजेबाला हिरो मानत असल्याचाही योगींचा हल्लाबोल. सरकारला कोरेटकर आणि सोलापूरकरची पाठराखण करायची आणि त्यासाठी भाजपचा गोंधळ, आदित्य ठाकरेंचा आरोप. अबू आझमी भाजपची बी टीम असून त्यांना बोलायला लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचं नाटक, आदित्य ठाकरेंचा घणाघात. महाराजांचा अपमान करण्याची जी मानसिकता आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी कोर्टात जाणार, वकील झुंजार आव्हाड यांची माहिती. कोकाटेंनी शासनाची फसवणूक केली, त्यांना 5 ते 7 वर्षांची शिक्षा व्हायला हवी, झुंजार आव्हाड यांची प्रतिक्रिया. राहुल गांधींसाठी वेगळा कायदा आणि माणिकराव कोकाटेंसाठी वेगळा कायदा, हे दुतोंडी सरकार, नाना पटोलेंची टीका. सरकारनं कोकाटेंचा राजीनामा का घेतला नाही याचं उत्तर द्यावं, पटोलेंची मागणी. सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याच्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड. 14 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे लखनौ न्यायालयाचे आदेश. हजर न राहिल्यास कठोर कारवाईचं सूतोवाचही केलं. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठका सुरू. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका. गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा कळीचा ठरणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा दापोली येथील पक्ष कार्यालयातील फोटो कार्यकर्त्यांनी हटवला. 13 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा पक्षप्रवेश होणार. ठाण्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंची अधिकाऱ्यांसोबत बैठकीला खासदार नरेश मस्के, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. कळवा मुंब्रामधील स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टीव्हर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासंदर्भात बैठक. ठाण्यामध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभं राहणार. सेंटरमध्ये 60 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी असेल. प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असं नियोजन करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची सूचना. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचं भूमिपूजन. नव्या इमारतीला 105.49 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची चौकशी करणार की नाही, क्रौर्य कसं संपुष्टात येईल हे पाहिलं पाहिजे. सरपंच हत्या आणि सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून भुजबळ संतप्त. पुरावे असतील तर धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी. तर मीडिया ट्रायल करून कोणालाही आरोपी करता येत नाही, त्यासाठी त्याचे पुरावे सापडावे लागतात. FIR मध्येही नाव असावं लागतं, हाकेंचा दावा. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये शनिवारी आक्रोश मोर्चा. सकल मराठा समाजाच्या वतीनं बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय. तसंच शनिवारी दुपारी 12 पर्यंत बारामती बंद ठेवण्याचंही आवाहन. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सरकारतर्फे सभागृहात उत्तर. सोमनाथ सूर्यवंशीचा हिस्टोपॅथॉलॉजीचा अंतिम रिपोर्ट येणं बाकी. रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं सभागृहात उत्तर. गडचिरोलीच्या देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या गेटवर झाडीपट्टी रंगभूमीची ओळख दाखवणारी नाममुद्रा तयार. संपूर्ण विदर्भामध्ये देसाईगंज शहराची ओळख ही झाडीपट्टीची रंगभूमी अशी आहे. वरळीतील शासकीय दुग्धशाळा वसाहत इमारतीच्या दुरुस्तीची कामं प्रगतीपथावर. विधान परिषदेत दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सगळे रस्ते, कामं आणि त्यासंदर्भातली कामं 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींचे आदेश. 22 फेब्रुवारीनंतर कोणत्याही नवीन रस्त्यांचं खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयानं दिलेल्या आव्हानाला राज्य सरकारकडून हायकोर्टात आव्हान. अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रथमदर्शनी बनावट असल्याचं स्पष्ट करत संबंधित पोलिसांच्या भूमिकेवर दंडाधिकाऱ्यांनी सवाल उपस्थित केले होते. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भुसावळ सत्र न्यायालयानं ही कोठडी सुनावली. माझा कार्यकर्ता असला आणि तक्रार आली तरीही कारवाई करा. शिरूरमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. जयकुमार गोरेंविरोधात सोलापुरात ठाकरेंची सेना आक्रमक. गोरेंसारखे पालकमंत्री सोलापूरला नको, ठाकरेंच्या सेनेची मागणी. जयकुमार गोरेंना बदनाम करण्यासाठी फलटणच्या एका विकृत नेत्याचं षडयंत्र. माजी खासदार रणजित निंबाळकरांचा आरोप. या विरोधात पोलीस महासंचालकांना चौकशी करण्याची मागणी करणार, निंबाळकरांची माहिती.
अकोल्यामध्ये महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचं आंदोलन, वेतनवाढीचा फरक, राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती कोकरी समाजाच्या महिलांचं आंदोलन, जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आंदोलन, निवडणुकीपूर्वी सरकारनं आश्वासन दिल्याचा महिलांचा दावा. धुळ्यात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत शबरी घरकुल योजनेचा निधी मिळालेला नाही. आदिवासी समाजामधून तीव्र नाराजी व्यक्त, महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ लाभार्थ्यांचं आंदोलन. गडचिरोलीमध्ये 8 लाख रुपये इनामी, 1 पुरुष आणि 1 महिला नक्षलवाद्यास पोलिसांनी अटक केली. केलू पांडे मडकाम आणि रमा दोहे कोरचा अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावं. हे दोघेही भामरागड तालुक्यातील चकमकीमध्ये सहभागी होते. विरारच्या अर्नाळा बस डेपोमध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वादातून बस वाहक आणि चालकामध्ये मारहाण, लोखंडी सळीनं बेदम मारहाण केल्याची घटना. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यामध्ये चालकाविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीनं 19 वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या केली. आरोपीकडून गुन्ह्याची कबुली, तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये महानगर गॅसच्या पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम, 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाण्याची नासाडी, कामादरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा आरोप. पालघर मनोर रोडवरच्या शेलवली नाका इथं तिहेरी अपघात. अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. पवई तलावातील मगर आयटी कॅम्पमधील रस्त्यावर व्हिडिओ व्हायरल. रात्रीच्या वेळी ही मगर पवई तलावाबाहेर IIT पवई कॅम्पच्या रस्त्यावर फिरताना पाहायला मिळाली. रांजणगाव गणपतीजवळ कंटेनरची मुलांना घेऊन जाणाऱ्या उंटाला धडक, अपघातामध्ये उंट जखमी तर मुलांनाही किरकोळ दुखापत. पुणे अहिल्यानगर महामार्गावरची घटना. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 6 विद्यार्थ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू, एकाची प्रकृती गंभीर. जळगावमधील आसोदा शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला. 6 शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू. टिपेश्वरच्या वाघाचा धाराशिवमध्ये मुक्त संचार. 40हून जास्त जनावरांचा वाघाकडून फडशा. वाघाच्या रेस्क्यूसाठी 3 वेळा डार्ट गनचा वापर, मात्र रेस्क्यू करण्यात अपयश. शोध मोहिमेवर 8 ते 9 लाखांचा खर्च, वनाधिकाऱ्यांची माहिती. यवतमाळची कन्या दीपश्री देशपांडे देणार बर्लिनमध्ये मल्लखांबचे धडे. दीपश्री देशपांडेचं सगळ्या क्षेत्रातून कौतुक. साहित्य अकादमीचा साहित्योत्सव दिमाखदार होणार. 7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 21 ते 23 मार्च दरम्यान अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित राहणार. संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा होणार. सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत रोपवे बनणार. 9 तासांचा प्रवास 36 मिनिटांवर येणार. या रोपवेसाठी 4081 कोटींचा खर्च. केंद्रीय कॅबिनेटनं रोपवेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. देशातील हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या हेवी ड्युटी ट्रकचा ऐतिहासिक चाचणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हिरवा झेंडा दाखवला. टाटा मोटर्सनं तयार केलाय हा ट्रक. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशीही उपस्थित होते. अमेरिकेतील टेक्सासस्थित फायरफ्लाय एरोस्पेस या खासगी कंपनीच्या ब्लू घोस्ट लँडरचं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग. चांद्रयानानं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच सूर्योदयाची अप्रतिम छायाचित्र चित्रित केली. अमेरिकेच्या हवाई बेटांवरील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या किलाउवा ज्वालामुखीचा भीषण उद्रेक. 150 फुटांपेक्षा जास्त उंचीवर लाव्हा उसळला. न्यूझीलंडनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. सचिन रवींद्र, केन विल्यमसनच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडच्या 50 षटकात 6 गडी गमावून 362 धावा. दक्षिण आफ्रिकेसमोर फायनल गाठण्याचं सगळ्यात मोठं आव्हान. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा करणारा केन विल्यमसन न्यूझीलंडचा पहिला खेळाडू. केननं 317व्या सामन्यामध्ये 19,000 धावा केल्या. विल्यमसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 47 शतकं आणि 102 अर्धशतकांची नोंद केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.